मार्च महिना संपत आलाय, उन्हाचे चटके असह्य होऊ लागलेत. पण थांबा, तुमच्या भागात आजच ढग दाटून आलेत का? कारण महाराष्ट्रावर आता एक मोठं आसमानी संकट घोघावतंय. राज्याला अचानक बसणार आहे वादळी आणि अवकाळी पावसाचा मोठा तडाखा. हवामान खात्यानं राज्यातील तब्बल 22 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिलाय. तुमचं गाव किंवा शहर या यादीत आहे का? आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं काय होणार? पाहुयात सविस्तर. राज्याच्या हवामानात अचानक आणि अत्यंत वेगानं बदल होत आहेत. 30 मार्च आणि पुढील काही दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. हवामान खात्यानं दिलेल्या ताज्या माहितीनुसार राज्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 15 जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय, तर 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. म्हणजेच जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये या अवकाळी पावसाचं सावट आहे. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ आणि दमट हवामान असेल. इथं काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात, पण उष्णता आणि आर्द्रतेमुळे उकाडा मात्र प्रचंड जाणवणार आहे. तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विशेषतः सोलापूर, पंढरपूर तसंच आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाची दाट शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आणि विशेषतः आपल्या बळीराजाने अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. अचानक येणाऱ्या या वादळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल तातडीनं सुरक्षित ठिकाणी ठेवावा आणि काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका कुणालाही बसू नये हीच आपली अपेक्षा. पण तुमच्या भागात सध्या हवामान कसं आहे? कडक ऊन आहे की पावसाळी वातावरण? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. हवामानाचे सर्व अपडेट्स आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक अचूक बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या HPN मराठीला आत्ता सबस्क्राईब करा. पाहत रहा HPN मराठी न्यूज. धन्यवाद.